रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती सन्मान्य आदरणीय आपले सर्वांचे गुले सम्राट आदरणीय आनंदरावजी आंबेडकर साहेब यांचा आज वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे सेनेच्या वतीनं. सम्यक कोकण कला संस्था रजिस्टर महाराष्ट्र या संस्थेच्या वतीनं सर्व कलावंतांच्या वतीनं या साहेबांना लाख लाख शुभेच्छा देतो. पुढील आयुष्य त्यांचं सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि निरोगी जावं अशी भगवंताची प्रार्थना करतो आणि गीताला सुरुवात विद्वानाच्या संग्रामात विद्वान पाहिला आणि जाती येते त्या लढ्यात भीम बलवान पाहिला. उभे राहून समीप मनाचा तो धनवान पाहिला आणि भारताचा भाग्य विधाता मेघ भीमराव पाहिला. आमच्या सम्यक कोकण कला संस्थेचे कार्यसम्राट आणि आदर्शक सम्यक कोकण कला संस्था या संस्थेचे आदर्शक सन्मान्य आदरणीय सेनेचे उत्तर विभागातील उपाध्यक्ष कार्यकर्ते सन्मान्य आदरणीय बाबांजी साळी यांच्याकडून 200 रुपयाचे संबोधन मिळाले. पाठी आभार आहे. धन्यवाद. भीमाची धडाडी दरवैऱ्याला पटली नसती. भीमाची धडाडी दरवैऱ्याला पटली नसती. जातीयताची कायमची हटली नसती. जर कधी स्फूर्तीची शृंखलाची तुटली नसती आणि गुलामगिरीच्या बंधनातून तो सुटली नसती. जय भीमावादाची गर्जना जुटली नसती. आधी अट्टीवर हरतोऱ्याने तू नटली नसती. वालिदिनाचा जर का माझा भीमराव नसता, वालिदिनाचा जर का माझा भीमराव नसता, आज ही प्रतिष्ठा नसती, पाठीशी गाव नसता. अरे बळी नसते अंगी आणि हात ताव नसता. बळी नसते अंगी आणि हात ताव नसता. अरे श्यामापरी जीवन असते, मुळी जीवाव नसता. तो भीम प्रतिमेचा जर का हा प्रभाव नसता, भीम प्रतिमेचा जर का हा प्रभाव नसता, आज या समाजात आम्हाला मान नसता. आणि म्हणून म्हणायचंय काय की सर्व पुढाऱ्यांना, सर्व पक्षांना त्यांचा वारस चालतो, त्यांचं घराणं चालतं. परंतु बाबासाहेबांचं घराणं हे प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक पुढाऱ्याला ते चालत नाही. ही वस्तुस्थिती आहे. बंधूंनो, आज बाबासाहेबांचं घराणं इकडे तिकडे कुठेही हल्लेलं नाही. आज निष्ठावंत बाबासाहेबांचं घराणं पुढ्याच्या पुढे सुटलेलं नाही. आणि म्हणून म्हणायचं आहे काय बंधूंनो, विद्वान नेते किती आले गेले,